आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आज आमचा पूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाचा सकल मोर्चा आहे, जेणेकरून आमचे धनगर समाज बांधव 15 दिवसापासून उपोषणाला बसलेले महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंढरपूर, लातूर आणि नेवासा येथे आमच्या धनगर समाजाची गेल्या 70 वर्षापासून चळवळ चालू आहे. आमचं घटनेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे आरक्षणाचा, पण आम्हाला आरक्षण वाचून हे हरामखोर सरकार आमच्या धनगर समाजाला त्या आरक्षणापासून लाभ घेऊ देत नाही. त्या अनुषंगानं आमचे 70 वर्षापासून हा लढा चालू आहे. या लढ्याच्या ठिकाणी आमचे काही उपोषणकर्ते बसलेले, उपोषणकर्ते आमच्या योद्ध्यांना कुठलेही विचारपूस न करता, कोणती दखल न घेता त्याचे राज्याच्या आता येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकी याच्या योजनेच्या मागं लागलेले. पण आम्ही महाराष्ट्रात 2 कोटीच्या वर आमचा धनगर समाज बांधव आहे. आमच्या धनगर समाजाला कुठं कोणत्या कायद्यात लिहायची जरूरत नाही, आम्हाला दिलेलं आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी, त्या उपोषणकारांचे पाठबळ वाढविण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर येथे रस्ता रोको मोर्चा ठेवलेला आहे. या अनुषंगाने आमची मागणी आहे हे आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे. आमच्या धनगर समाजाचं ST प्रमाणपत्र हे भेटलंच पाहिजे. आमच्या धनगर समाजाचे 3 युवकांचे बळी गेले. या हरामखोर सरकारने आमच्या समाजांना फक्त 10-10 लाख रुपये दिले. आमच्या समाजाच्या काय मुलांना काय 10-10 लाखाची किंमत आहे का? त्या मुलांचे काही घराचे काही मुद्दे आहे, नोकरीला आहे, काय नोकरी लावण्याचा प्रश्न केला होता तो लावलेला नाही. आमच्या धनगर समाजाबद्दल 70 वर्षापासून ह्यो लढा चालू आहे आणि ह्यो लढा आता तीव्र होणार आहे. या अनुषंगाने आम्ही या इथं ठिकाणी पीर पिंपळगाव येथे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमचा शांततेत मोर्चा आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही जाती धर्माला दोष न देता, कोणाला त्रास न होता आमचा धनगर समाजाचा मोर्चा आम्ही इथं ठेवलेला आहे. या संघाने आमचे इथले सकल धनगर समाज बांधव उपस्थित आहे. याची महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आमच्या धनगर समाज उपोषणकर्ते यांची दखल घेतली पाहिजे. आम्हाला ST आरक्षण ही अंमलबजावणी झालीच पाहिजे. या अनुषंगाने आम्ही इथं उपस्थित आहे. आमचे काही धनगर समाज मान्यवर आहे, त्यांनी आपले मन व्यक्त करावे. शेवट आता असं शासनाला संदेश जाणार नाही साहेब. मला एक सांगा, आता तुम्ही आम्हाला इथं थांबा सांगता, आमच्या उपोषण करण्यापासून तुम्ही आता बोलले का तिथे कोणाला प्रशासनाला पाठवलं का? आता जे नेवासा पंढरपूर या ठिकाणी असं या ठिकाणी कोणी प्रशासन गेलं नाही साहेब. सर्वांना जय मल्हार. आपले समाज बांधव नेवासा आणि पंढरपूरच्या ठिकाणी आपले उपोषणकर्ते बसलेले आहे. या ठिकाणी कोणताही शासन किंवा कोणतंही प्रशासन त्यांची दखल, त्या उपोषणाची दखल घेत नाही आहे. त्यांची दखल जर या उपोषणाची दखल नाही घेतली तर याचे परिणाम सरकारला व शासनाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील. आणि आमचं ST आरक्षणाची अंमलबजावणी, आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही, आमची फक्त अंमलबजावणी करा एवढंच आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो. आमची अंमलबजावणी ST आहे ती त्यांनी फक्त करून द्यावी, एवढंच बोलतो आणि थांबतो. मित्रांनो, आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीनं एक शांततामय हे रस्ता रोको आंदोलन आहे. कुठलंही असंविधानिक आपण या ठिकाणी कृत्य करणार नाही, कुठलंही असंविधानिक भाष्य आपण करणार नाही, कुठलंही असंविधानिक कार्य आपल्या हातून घडावं नाही. कारण की आपण सर्व हे संविधानाला मानणारे लोक आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये
341 मध्ये धनगर समाजाला ऑलरेडी घटनेमध्ये अनुसूचित जाती म्हणजे एसटीचा आम्हाला समावेश केलेला आहे. परंतु बांधवाटो काही धूर्त राजकीय लोकांनी आमचा हा यामध्ये आमची अंमलबजावणी होऊ दिली नाही आणि म्हणून गेल्या 68-70 वर्षापासून हा आमचा लढा या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही कुठल्याही गोष्टीचा छोट्या गोष्टीचा किंवा कुठल्याही लोकांना त्रास व्हावा असं वर्तन आतापर्यंत आमच्याकडनं झालेलं नाही. कारण की भारतीय संविधानानं घटनेमध्ये कलम 19 मध्ये हा आम्हाला फंडामेंटल राईट दिलेला आहे आणि 19 मध्येच मग रस्ता रोको करणं असेल, धरणे आंदोलन देणं असेल, उपोषण करणं असेल, हे संविधानाचा एक भाग आहे. हा आमचा मूलभूत आणि हक्क आहे. म्हणून त्या घटनेच्या 19 नुसार आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण बघत आहात की जो कोर्टाचा निर्णय आमच्या विरोधात केला या संदर्भात मला तुम्हाला 2 मिनिटात सांगायचं आहे की आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील जे बाबरा गाव आहे या बाबरा गावामध्ये खिल्लारे